हाय, इट्स स्टोरी टाईम गाईज. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी स्वतःला एका वाईट सिच्युएशनपासून कसं वाचवलं ते. तर ही गोष्ट आहे 2014ची. ज्यावेळेस मी एका बस स्टॉपवर उभी होते, त्यावेळेस मला एक 4-5 मुलांचा घोळका दिसला आणि तेही बसची वाट पाहत होते आणि मीही बसची वाट पाहत होते. तर झालं असं की आम्ही चढलोय सिमिलर बसमध्ये. मलाही नाशिक रोडला जायचं होतं आणि त्यांनाही नाशिक रोडला यायचं होतं. ओके. सो आम्ही चढलो अँड दे वॉज लाईक स्टार्टिंग फ्लर्टिंग टू मी. त्यातला एक जण माझ्या सीटच्या बाजूला बसला आणि तो फ्लर्टिंग करायला लागला. आणि त्यावेळेस मला याला फ्लर्टिंग म्हणता हे कळत नव्हतं. पण तो फ्लर्टिंग करत होता कारण माझा एक वॉलपेपरवर स्वतःचा मोबाईलवर त्यावेळेस क्रेज होती की माझा स्वतःचा फोटो होता माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवर. आणि ही वॉज लाईक ओ माय गॉड, तू किती छान दिसते, हे ते. अँड मी आपल्याला त्यावेळेस कॉम्प्लिमेंट खूप छान वाटतात. आपण म्हणजे कॉम्प्लिमेंटला ॲक्च्युअल रिस्पॉन्ड करतो. बट नाव जर मला कोणी म्हटलं, ओ एखादा मेल म्हटलं मला, ओ यू आर लुकिंग सो प्रिटी, तर मी लगेच समजेल की याला काय याच्या थोडासा काहीतरी वेगळापणा दिसतोय याला, किंवा याचा काहीतरी वेगळ्या दृष्टीने हा बोलतोय. जर तो माझा फ्रेंड लिस्टमध्ये नसेल आणि त्याचा माझा एक प्रॉपर कन्व्हर्सेशन चालू नसलं. सो झालं असं की आम्ही चढलो बसमध्ये, आम्ही बसलो आणि त्यातल्या एक जणांनी माझा फोटो पाहिला, वॉलपेपर होता माझ्या मोबाईलचा, की ही तू आहे का, तू किती छान दिसते आणि हे ते. आणि त्यानंतर त्याला मी म्हटलं ओके थँक्यू. मग त्याने थोडंसं बोलण्याचं ट्राय केलं की तू कुठली आहेस. मग मी त्याला विचारलं तुम्ही कुठले आहे. नंबर एक्सचेंज झाला. आणि त्याचं असं म्हणणं होतं की मी जर नेक्स्ट टाइम इथे आलो तर मला इथलं बऱ्याच काही गोष्टी माहीत नाही आहे, तर तू काय आम्हाला गाईड करशील का. अँड त्यावेळेस तर तुम्हाला माहिती आहे नवीन नवीन 10वी पास आउट होते, एक फ्रेंड्स सर्कल करायचं होतं, पूर्ण फिरायचं होतं. तर एक असं असतं की आपल्याला पण थोडेफार फ्रेंड्स पाहिजे ज्याच्या संग आपण हँगआउट करू, ज्याच्या संग आपण थोडंसं फिरू, थोडंसं एंटरटेन होऊ. आय मीन त्यावेळी नाही, बट आपण फिरू वगैरे. सो नंबर वगैरे एक्सचेंज झाला. त्यानंतर आमचं बऱ्याच वेळेस म्हणजे आम्ही 2-3 मंथ्स बोललो असेल. सर्व ग्रुप बनवला होता आम्ही, सर्वजण बोलायचो एकमेकांशी. आणि एक दिवस असा आला की ते लोक मला भेटायला येणार होते. सो ते लोक आले भेटायला आणि त्या लोकांनी आणली ती गाडी. आणि जसं मला माहित होतं की त्या ग्रुपमध्ये आम्ही 3 ते 4 जण होतो, ज्यांचं आम्ही चांगलं बोलतो ते 4 जण होते, असं मला कळवण्यात आलं. पण ज्यावेळेस त्यांनी कार घेऊन आले तर कारमध्ये जवळजवळ ते बॅक साईडला 6 जण बसले होते. एकामेकाच्या मांडीवर असं ते 6 जण बसले होते. आणि समोर एक जण होता आणि गाडीला काळ्या काचा होत्या. अँड त्यांनी मला पिक केलं, मी गाडीमध्ये बसले. तोपर्यंत मला काहीच रिस्की वाटलं नाही कारण गाडीला ब्लॅक काचा असल्यामुळे मी बघितलं नव्हतं की गाडीत कोण आहे कोण आहे. ज्यावेळेस मी दरवाजा उघडला त्यावेळेस मला ते दिसले. बट जो माझा चांगला फ्रेंड होता, जो ड्रायव्हिंग सीटवर होता, त्याचं म्हणणं, अरे ते फ्रेंड आहे त्यांना पुढे सोडायचं, ते उतरणार, त्यांचं तिकडे काम आहे. म्हटलं ओके. आणि ज्यावेळेस मी बसले तर पुढे सोडायचं वगैरे असं काही नव्हतं. आणि जो माझा फ्रेंड होता त्याने मला विचारलंय की ते एक चीजकेक आहे चं दुकान आहे जे माझ्या फ्रेंडचं आहे, तुला आवडेल का की मी घेऊ का. म्हटलं नाही नाही, मी चीजकेक कधीच खात नाही, लिटरली मला चीजकेक बिलकुल आवडत नाही. सो मी बसले आणि आम्ही पुढे गेलो. त्यावेळेस त्यांच्याकडे एवढी मोठी म्हणजे दीड 2 लिटरची माझा नाही, मिरिंडाची बॉटल होती. आणि त्यांनी ती खोलली आणि पहिले मला दिली ती प्यायला. तर मी म्हटलं नाही नाही मी नाही पीत. आणि ॲक्च्युली माझ्या मम्मीने मला सांगितलेलं होतं की बाहेर कुठेही गेलीस तर कोणीही काय दिलेलं खायचं नाही, कोणाच्या घरचं काही प्यायचं नाही. मला हे लहानपणापासून माझ्या आईने सांगितलेले असल्यामुळे मी कधीही ती रिस्क घेतली नाही, कारण माझ्या आईने खूप घाणेरडी भीती आमच्या मनात टाकून ठेवली होती. आणि थँक्स फॉर द मॉम की असं सांगितल्याबद्दल, कारण मी त्याच रिझनमुळे खरं तर मी थोडं सेफ आहे. मी नाही म्हटल्यानंतर मला असं हवंय की जर तुम्ही जेन्युइन माझ्यासोबत कोणी फ्रेंड आहे आणि मी जर काही इन्सिक्युरिटीजमुळे किंवा काही गोष्टीमुळे जर नाही म्हणते तर यू हॅव टू रिस्पेक्ट दॅट, राईट. पण त्यावेळेस तसं झालं नाही. का तुझ्या मम्मीने नाही सांगितले का तुला प्यायला हे, का आम्ही काय असं आहे का की आम्ही तुला सांग काय वाईट कर. ओ म्हणजे मी तर म्हटलेच नाही की तुम्ही माझ्यासंग काही वाईट करणार आहात म्हणून. एक पॉइंट क्लिक. सेकंड, मला डबल मिनिंग काही कळत नव्हतं. पण त्यामध्ये ना मी सांगते की एक जण असा होता ज्याचं मॅरिड वुमेन संग चक्कर होता. आणि त्याने जसं बोलणं झालं की अरे इसकी गर्लफ्रेंड है ना वो मैरिड है. तर क्यूरियोसिटी आउट ऑफ द क्यूरियोसिटी, कैसे उसका पति उसको चिल्लाता नहीं है कि अगर कभी देखेगा तो उसको कितना मारेगा. एंड इन रिटर्न त्याचं उत्तर होतं, हमें क्या करना है, खाना हम खाएंगे, बिल कोई और भरेगा. सिरियसली, ह्या एका लाईनमुळे मला एवढं हिट झालं त्या मोमेंटला. जरी मला डबल मिनिंग कळत नव्हते, पण मला इन्स्टंट रिएक्ट झालं की हे लोक चांगले नाही आहेत. यांचं जे बोलणं आहे, यांचं जे काय आहे ते वेगळ्या दृष्टीने मला वाटलं. तर मग मी पॅनिक झाले खूप.
पहिले तर आतून, पण मी बिलकुल चेहऱ्यावर नाही दाखवलं, कारण त्यांनी ज्या रोडला गाडी नेली होती तो रोड मला माहीत नव्हता आणि तो रोड एक सुन्नाट रोड होता. पण त्यावेळेस मला क्रेज होती लाँग ड्राईव्ह जाण्याची, सो मी गेले. पण तिथं गेल्यानंतर कळलं की मी फसू शकते, कारण इथे कोणीही नाही आहे आणि यांच्या संग मी पहिल्यांदा प्रायव्हेट कारमध्ये बसलेली आहे. अँड ज्या प्रकारे ते कन्व्हर्सेशन करत होते, ज्या प्रकारे ते एकमेकांशी बोलत होते, त्यावरनं मला 101% डाऊट आला की हे लोक व्यवस्थित नाही आहेत. बट थँक्स फॉर द शार्पनेस, की खरंच मी स्वतःला याबद्दल थँक्यू बोलेल की मी स्वतःचे प्राण स्वतः वाचवलेले आहेत. मी डोकं वापरलं आणि त्यावेळेस मी म्हटले की अरे तुझं तर फ्रेंड चीज केक सेल करतो ना, मला केक खायचा यार. अरे तुला तर आत्ता खायचं नव्हतं, आपण तर तिथनंच आलो, आता केक खायचा आहे, परत जायचं, परत यायचं. म्हटलं ओके आपण जाऊ, मी केक घेते, मी केक खाते, तुम्ही लोक हे प्या, आपण मस्त फिरू, मी तुम्हाला इकडे खूप स्पॉट आहे, मी तुम्हाला ते दाखवते. मी माझ्या मम्माला पण सांगितले की मी आज लेट घरी येणार आहे वगैरे. आणि मग ते ॲग्री झाले त्या गोष्टीवर की अच्छा ही घरी लेट जाणार आहे. मग त्याने ज्यावेळेस गाडी तिकडे नेली तोपर्यंत मी माझ्या चेहऱ्यावर इतकीशी सुद्धा पॅनिकनेस दाखवली नाही. मी लिटरली सांगते, मी लिटरली आतून माझं मन रडत होतं, आतून मला इतकी भीती वाटत होती की असं वाटत होतं मी परत माझ्या आईला भेटेल की नाही भेटणार. आणि एवढे म्हणजे घाणेरडे विचारत होते की हे मला किडनॅप करतील का, हे मला विकून टाकतील का, हे माझ्यासोबत काय घाण करतील का, माझा मर्डर करतील का. खूप घाण विचारत होते माझ्या मनामध्ये, पण मी चेहऱ्यावर एकही दाखवलं नाही. आणि जशी गाडी त्या चीजकेकच्या दुकानात आली, जशी मी गाडीतनं उतरली, अँड मी लिटरली सांगते, मी चीजकेक तर घेतला नाही, पण मी त्यांच्या तोंडावर म्हटले मला तुमच्यासोबत कम्फर्टेबल नव्हतं, म्हणून मी गाडी इथं वळवली आहे, सो थँक्यू, बाय, मी घरी चालले. अँड मी खरंच सांगते की का मला असं वाटत होतं की माझ्यासोबत चुकीचं होणार आहे, कारण मी ज्यावेळेस असं बोलले त्यावेळेस ते 5ही जण म्हणजे ते गाडी घेऊन माझ्या मागे, अरे बस ना, आम्ही तसं वाटलो का तुला, आम्ही तसं काही नाही करणार, आमची इंटेन्शन ती नाही आहे, तुला चुकीची वाटते आमची इंटेन्शन, आम्ही फक्त तुला लॉंग ड्राईव्हला घेऊन जायला आलतो. आणि ते हसत होते लिटरली असं बोलताना. अँड मी तुम्हाला सिरियसली सांगते की जोक्स मारल्यानंतर हसणं वेगळं असतं आणि अशा सिच्युएशनला जे म्हणतात अरे तुला काय आम्ही किडनॅप करणार आहे का, हा हा हा, हे वेगळं असतं. सो कधी पण जर अशा सिच्युएशनमध्ये पण तुम्ही अडकला असाल, या अशी सिच्युएशन कधी तुमच्यावर आली, तर तुम्ही तुमचा ब्रेन काम ठेवा, तुम्ही विचार करण्यात घालवा की कसं मी यातनं बाहेर येईल. कारण मी खरंच सांगते, मी आय एम रिअली थँकफुल टू माय गॉड, आय एम रिअली थँकफुल टू माय सेल्फ की मी त्यावेळेस घाबरले नाही, मी त्यावेळेस रिॲक्ट केलं नाही, मी त्यावेळेस दाखवलं नाही की मी समजले तुमचा प्लॅन काय ते, अँड मी स्वतःला वाचवलं. थँक्स फॉर वॉचिंग, भेटूया नेक्स्ट, थँक्स फॉर वॉचिंग, भेटूया नेक्स्ट स्टोरी टाईममध्ये.